भारतीय चित्रसृष्टीचा सुवर्णकाळ ज्या वास्तूने पाहिला आणि अनेक दिग्गजांचा ज्या वास्तूला परिस्पर्श झाला, असा आणखी एक स्टुडिओ लवकरच इतिहास जमा होणार आहे। आता स्टुडिओ विकण्यामागील नेमकं कारण काय? या स्टुडिओची खास गोष्ट काय होती? हा स्टुडिओ नेमका कोणाचा होता आणि हा स्टुडिओ विकत असल्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र का लिहावं लागलं, अशा अनेक गोष्टी या व्हिडिओत जाणून घेऊ। सिनेमाचं शूटिंग जिथे होतं ते स्टुडिओ नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचे विषय ठरतात। बॉलिवूडच्या प्रवासाची साक्ष देणारे अनेक स्टुडिओ गेल्या काही वर्षात बंद झाले। काही स्टुडिओ पाडून नवीन स्टुडिओ उभारण्यात आले। काही वर्षांपूर्वी मुंबईतला RK स्टुडिओ विकला गेला, तेव्हाही बरीच चर्चा झाली होती। आता मुंबईतल्या आणखी एका स्टुडिओची विक्री झाली आहे। हा स्टुडिओ आहे फिल्मिस्तान स्टुडिओ। गोरेगाव येथे हा स्टुडिओ आहे, जिथे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचं आणि हिंदी मालिकांचंही शूट झालंय। काजोल आणि राणी मुखर्जीचे आजोबा शशधर मुखर्जी यांनी 1943 साली फिल्मिस्तान स्टुडिओची स्थापना केली। ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। या स्टुडिओमुळे इंडस्ट्रीतील हजारो मजुरांचं घर चालतं। स्टुडिओ विकला गेल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। फिल्मिस्तान आधी मुंबईतील 3 मोठ्या स्टुडिओ विकले गेले आहेत। यामध्ये हिंदी सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांचा RK स्टुडिओचाही समावेश आहे। तसंच कमाल अमरोही यांचा कमालिस्तान स्टुडिओही विकला गेला। मुंबईतील फिल्मिस्तान स्टुडिओ आता आलिशान घरांमध्ये बदलणार आहे। एकेकाळी राज कपूर, दिलीप कुमार, अशोक कुमार आणि देव आनंद यांसारख्या दिग्गजांच्या चित्रपटांचं शूटिंग इथं व्हायचं। आता या जागेवर आलिशान घरं उभी राहणार आहेत। फिल्मिस्तान स्टुडिओ आता इतिहास जमा होणार आहे। त्याचबरोबर फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचं शूटिंग झालं। तुमचा नहीं देखा आणि जागृती यांसारख्या चित्रपटांचा यात समावेश आहे। जागृतीने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा जिंकला होता। इथे अनेक चित्रपटातील लग्न आणि अंत्यसंस्कारांसारखे भावनिक दृश्य चित्रित झाले आहेत। इथला प्रसिद्ध मंदिर सेट आजही अस्तित्वात आहे, मात्र आता तो पडलेल्या अवस्थेत आहे। 5 एकरमध्ये पसरलेल्या या स्टुडिओमध्ये 7 इनडोअर शूटिंग फ्लोअर आणि एक गार्डन सारखे आउटडोअर लोकेशन देखील आहे। या स्टुडिओच्या स्थापनेसाठी हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी आर्थिक मदत केली होती। इथं शहीद, अनारकली, नागिन आणि पेइंग गेस्ट यांसारखे सुपरहिट चित्रपट बनले। तर याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन। धन्यवाद।